नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे तांदळाचे पट्टी पापड कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला पट्टी पापड बनवण्यासाठी तांदळाचं पीठ गिरणीतून दळून आणायचं आहे. तर इथे मी 1 किलो असं तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे. आता पीठ दळून आणल्यानंतर आपल्याला कोणत्याही मेजरिंग कपाने किंवा ग्लासने आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे. तर पीठ मोजण्यासाठी इथे मी ग्लासचा वापर केलेला आहे. 2 ग्लास इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ घेतल्यानंतर आपल्याला ते पीठ सुजीच्या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ छान असं चाळून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी पापडखार आणि मिठाचं योग्य ते प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी पाव चम्मच इतका पापडखार टाकलेला आहे. पापडखार अगदी बरोबर टाकायचा आहे. जर पापडखार जास्त झाला तर पापड आपले पिवळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे पापडखार एकदम बरोबर असा टाकायचा. त्यानंतर सपाट चमचा इतकं मीठ टाकायचं. कोणताही वाळवणाचा पदार्थ करत असताना मिठाचं कमीच प्रमाण वापरायचं आहे आणि पापडखारामुळे पापड एकदम खुसखुशीत असे तयार होतात. कोणताही वाळवणाचा पदार्थ करत असताना मीठ अगदी कमीच वापरायचं आहे. त्यानंतर आता आपण पीठ हाटून घेण्यासाठी इथे जाडबुडाची कोणतंही भांडं घ्यायचं आहे. तर इथे मी कढईचा वापर केलेला आहे. एकदम जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता आपण कढईमध्ये पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 2 ग्लास पीठ घेतलेलं आहे. तर 2 ग्लास पीठ घेतल्यानंतर आपल्याला 2 ग्लासच पाणी टाकायचं आहे. जर तांदूळ नवे असतील तर 2 ग्लास पिठाला 2 ग्लास पाणी एकदम बरोबर आहे. जर तुमचे तांदूळ जुने असतील तर त्यामध्ये आपल्याला 1.25 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ग्लास पीठ जर घेतला असेल तर 1.25 ग्लास इतकं तुम्ही पाणी घ्यायचं. तर अशा पद्धतीने आता आपण त्यामध्ये पापडखार आणि मीठ टाकून घेऊया. जुने तांदूळ असल्यानंतर पाणी जरा थोडंसं जास्तीचंच लागतं. त्यासाठी आपल्याला योग्य ते प्रमाण घेऊनच तांदूळ कोणते आहेत त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर पीठ हाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी उकळी आलेली आहे. पाहू शकता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. आता बेलण्याला मी थोडंसं तेल लावून बेलण्याच्या मदतीने आपल्याला हे पीठ छान असं हाटून घ्यायचं आहे. एकदम छान खळखळून अशी उकळी आल्यानंतरच हाटायचं आहे. आता पीठ हाटत असताना थोडे थोडे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये आपल्याला गुठळी होणार नाही त्याची काळजी घ्यायची. सतत हलवायचं आहे. 4 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सतत हलवून आपल्याला हे पीठ छान असं हटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच पीठ आपल्याला हटायचं आहे. तर हे पीठ आपल्याला सतत हलवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम हे पापड करायला अगदी सोपे आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये एकदम छान असे चविष्ट आणि कुरकुरीत असे हे पापड होतात. विकत्रीचे जसे पापड होतात त्याच प्रकारे हे पापड आपण घरच्या घरी अतिशय सुंदर आणि सुरेख पापड आपण घरच्या घरी बनवू शकतो. पीठ जरी आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण हे सतत हलवल्यामुळे एकदम छान असं पीठ तयार होतं. तर अशा पद्धतीने मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. आता आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आहे. तवा मस्त गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तव्यावरती कढई ठेवायची आहे आणि गॅसची मध्यम आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. मध्यम आचेवर हे ठेवल्यानंतर त्यावरती कढई ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी 15 मिनटासाठी आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती कोणतीही जाड वस्तू ठेवायची आहे. ताटावरती कोणतीही जाड वस्तू ठेवायची. जाड वस्तू ठेवल्यामुळे वाफ तयार होते आणि वाफ अजिबात बाहेर जात नाही. एकदम छान असं पीठ तयार होतं. तर त्यासाठी इथे मी वाफ जात नाही. तर अशा पद्धतीने आता मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. मस्त अशी आपली 10 ते 15 मिनटासाठी पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पीठ जेवढं वाफवेन तेवढे आपले पापडसुद्धा एकदम छान असे तयार होतात. आता 15 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता 15 मिनटानंतर आपल्याला हे पीठ छान असं शिजलेलं आहे. आता वरतून प्लेट्स काढून घ्यायची आहे आणि मस्त असं पीठ शिजले का नाही हे चेक करून पाहायचं आहे. हाताला अजिबात तेल वगैरे काही लावलेलं नाही. तर पाहू शकता किती मस्त असं पीठ शिजलेलं आहे. अजिबात हाताला चिटकत नाही. अशा पद्धतीने जर पीठ झालं तर एकदम छान असे पापड तयार होतात आणि जर हाताला चिटकलं तर समजायचं पीठ छान असं शिजलेलं नाही.
आणि जर पीठ शिजलेलं नसेल तर पापडसुद्धा एकदम असे उरले जातात. ते मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. एकदम छान असं पेढ्यासारखं पीठ तयार आहे. थोडंसं ताटामध्ये मी पीठ घेतलेलं आहे. पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर आपल्याला मशीन फिट करायची आहे. तर इथे मी टेबललाच मशीन फिट करून घेतलेली आहे. मशीन फिट करताना अगदी व्यवस्थित अशी मशीन फिट करायची आहे. पापड बनवायची मशीन अगदी भांड्याच्या दुकानात सहज मिळून जाते. 600 ते 700 रुपयाला त्याची किंमत आहे. एकदा का ही मशीन घेतली तर वर्षानुवर्षे घ्यायची गरज पडत नाही आणि एकदम छान असे पापड आपल्याला घरच्या घरी एकदम रुचकर असे बनवता येतात. तर अशा पद्धतीने मशीन आहे एकदम छान. आणि विशेष म्हणजे ह्या मशीनची अशी खासियत आहे की आपण पापड तर बनवताच येतात, परंतु ह्या मशीनने आपल्याला शेवयासुद्धा बनवता येतात. या मशीनला 2 पाट्या आहेत, एक पापड बनवायची आणि एक शेवया बनवायची. इतके सुंदर शेवयासुद्धा होतात ना. तर अशा पद्धतीने आता आपण पापड इतके छान आणि सुरेख झालेला आहे. एकदम एकसारखी पट्टी झालेली आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण पापड बनवून घेऊया. तर पाहू शकता किती सुंदर अशी पट्टी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मस्त असे आपले पापड झालेले आहेत. हे पापड बनवायला 2 माणसं लागतात, एक पीठ घालण्यासाठी आणि एक ओढण्यासाठी. तर अशा पद्धतीने अगदी 1 तासामध्ये आपण किलो 2 किलोचे पापड बनवून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहे. किती सुंदर आणि सुरेख पापड झालेले आहेत. पांढरे शुभ्र तर झालेलेच आहेत. जसे दिसायला पापड आहेत तसेच आपण तळल्यानंतर एकदम छान असे फुलल्या जातात आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. पापड आपल्याला 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहेत. पापड वाळल्यानंतर एकदम छान आणि कणकणीत असे पापड तयार करायचे आहेत. वर्षभर हे पापड आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अशा पद्धतीचे पापड आपल्याला छान असे वाळवूनच घ्यायचे आहेत. पाहू शकता हातावर जरी पापड आपटला तरी पापड अजिबात फुटत नाही, इतका मजबूत आणि छान झालेला आहे. तर हे पापड आता आपण तळून पाहूया. तळल्यानंतर कितपत फुलतो ते पाहूया. चला तर मग त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तेल छानपैकी त्यामध्ये गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण पापड टाकून घेऊया. तर पाहू शकता पापड तेलामध्ये एकदम छान असा फुलला जातो. पांढरा शुभ्र असा पापड तयार होतो. पाहू शकता एकदम तिप्पट आणि चौपट म्हटलं तरी हरकत नाही, इतका सुरेख आणि सुंदर हे पापड तयार होतात. एक पापड जर कढईमध्ये टाकला तर इतका फुलतो. तर 2 पापड टाकून पाहूया. 2 पापड टाकल्यानंतर आपल्याला एकदा काढतासुद्धा येणार नाही तितकी हे पापड फुलल्या जातात. आता हे पापड पाहूया किती फुलतात. झारण्यावरती अजिबात हे 2 पापड एकदम आपल्याला काढतासुद्धा येणार नाहीत, इतके दुप्पट तिप्पट आणि चौपट फुलतात. तर पाहू शकता किती सुंदर पापड झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पापडची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण अशा पद्धतीची एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. तर पापड पहा, तळल्याच्या अगोदरचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड किती फरक आहे. दुप्पट तिप्पट असा हे पापड दिसतो. एकदम छान असं पापड झालेले आहेत. व्हिडिओ खूप मेहनतीने केलेला आहे, त्यासाठी एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता पापड किती छान असे खुसखुशीत झालेले आहे. तुम्हाला मोडून दाखवते. खायला तरी हे एकच नंबर लागतात आणि एकदम खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत. चव एकदम छान आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन आणि साध्या रेसिपीमध्ये.